संघर्ष समितीचा 100% पीक विमा, 100% पीक विमा। मनोरकर जिल्हा शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचा अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांसमेत आपल्याकडे ही बाईट देत आहे। आज धर्माव तालुक्यातील रोशनगाव, जारीकोट, पाटोदा या गावातले समस्त शेतकरी शासनाला विनंती देऊन पोचमपाट आणि बाबडी बॅरेज खाली ज्या जमिनी पूरग्रस्त आहेत, ज्या बाधित आहेत, त्या जमिनी शासनाने अधिग्रहित कराव्यात आणि त्यांचा कायमचा मावेजा द्यावा यासाठी निवेदन दिलेलं आहे। मला शासनाला विनंती करायची आहे की आपण अनेकांचे जमिनी त्या ठिकाणी संपादित करता। आज माझ्या नांदेड जिल्ह्यातला शेतकरी, मी काल पालकमंत्र्यांशी बोललो, कृषी मंत्र्यांशी बोललो, आपल्याला माहित आहे आज आम्ही 40 वर्षापासून या महापुरामुळे आहोत। नांदेड जिल्हा हा सतत पूर झेलतोय। 9 नद्याला वेढलेला हा जिल्हा आहे। 500 किलोमीटर 600 किलोमीटर गोदावरी, येताना 6 धरणाचं पाणी, 9 नद्याचं पाणी, एवढा मोठा महापूर आणि प्लस या जायकवाडी आणि विष्णुपुरीचं पाणी, यामुळे आमचा कायमचा पोचमपाटचा प्रश्न मिटण्यासाठी संबंधित बाधित शेतकऱ्याला 100% कायमचा मावेजा देणं गरजेचं आहे। शासनाने 188 कोटी रुपये आता जाधव साहेबांनी सांगितलं हे मंजूर करून ठेवले। त्या सरकारकडे आज 188 कोटी पडित आहेत। अरे तुम्हाला पैसे द्यायचे तर शेतकऱ्याला देऊन टाका ना। तुम्ही शेतकऱ्याला का एवढा तुम्ही हाल अपेष्टामध्ये जीवन जगण्यासाठी मजबूर करताय? माझा शेतकरी वेगळं काही मागत नाही, आम्ही आमच्या जमिनी देत आहोत, आमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला द्यायचा आहे। पण लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, प्रशासन ठप्प आहे, शेतकऱ्याचं काही देणे घेणं नाही। आज एवढा मोठा महापूर झाला, आज या ठिकाणी एवढी मोठी अतिवृष्टी झाली, शेकडो हेक्टरची जमीन आमच्या उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, मुदखेड या गावातली गेली। आज सरकारचा अजून कुठली घोषणा नाही। आज मला सरकारला विचारायचं की आम्हाला पूरग्रस्त म्हणून तुम्ही विशेष पॅकेज देणार आहात की नाही? आज तुम्हाला नांदेड जिल्ह्याला विशेष पूरग्रस्त पॅकेज द्यावं लागेल। या कोलमडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी हेक्टर 1 लाख रुपये मदत द्यावी लागेल। या ज्या बाधित जमीन आहेत तुम्हाला कायमचा मावेजा म्हणून त्या ठिकाणी भूसंपादित करावी लागेल। या ठिकाणी सरकारने यावर्षी पीक कापणी प्रयोगाची अट लावलेली आहे। ज्या गावातून 100% पूर गेला, ज्या गावात आज महापूर आहे, ती गावात तुम्हाला पीक कापणी प्रयोगातून बघावी लागेल। त्या लोकांना 100% पीक विमा मंजूर करावा लागेल। एवढेच नाही, गेल्या वर्षी जे 5 ते 6 लाख लोकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या, त्या लोकांना सुद्धा पीक कंपनीने आज विमा दिलेला नाही। त्या 6 लाख लोकांना सुद्धा पीक विमा द्यावा लागेल। अन्यथा आमच्या नदीकाठचाच नाही तर जिल्ह्यातला सगळा शेतकरी कारेगाव फाटा येथे आणि नांदेडला 8 तारखेला आम्ही बेमुदत उपोषण त्या ठिकाणी करण्याचे ठरवलंय। 25 तारखेला आम्ही जिल्हाधिकाऱ्याला, सन्माननीय कृषी मंत्र्याला आणि काल पालकमंत्री साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे। आमचा शेतकरी रस्त्यावर येईल, आम्ही घरादाराचे